समाचार अब तक, सत्य का साहस। बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांनी आयोजित केलेल्या आपला उत्सव शिवशाही महोत्सव 19 फेब्रुवारी 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली आहे। शिवशाही गड, पुरुषोत्तम बाजार, झिंगबाई टाकळी, नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। शिवशाही महोत्सवात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उत्सवाचे साक्षीदार होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला। शिवशाही महोत्सवाचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार यांनी संपूर्ण कार्यक्रमाला वेगळीच कलाटणी दिली। या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार गेव आवारी व माजी आमदार अशोक धवळ यांची उपस्थिती होती। तर विशेष उपस्थितीच्या रूपात प्रख्यात अभिनेता व विचारवंत किरण माने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। या महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वरिष्ठांना शिवश्री सन्मानाने गौरविण्यात आले। सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानकर्ते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी शिवशंभू यावर भावविभोर व्याख्यान प्रस्तुत केले। तसेच या सोहळ्याला किशोर जिचकार, माजी नगरसेवक प्रसेनजीत सोमकुवर, न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव जिया पटेल, घनश्याम मांगे, विलास भालेकर, सुखदेव मनोरे, इंद्रसेन ठाकूर इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी या व्याख्यानाचे महत्त्व समजून घेतले। त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता गर्जा महाराष्ट्र माझाच्या संगीत रजनी कार्यक्रमाने संपूर्ण परिसर व श्रोतागण मंत्रमुग्ध झाले। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले। शिवशाही महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सायंकाळी 4:30 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत समारोप करण्यात आलाय। मुख्य आयोजक नरेंद्र जिचकार यांनी सांगितले की दरवर्षी हा महोत्सव साजरा केला जाणार। त्या व्यतिरिक्त नरेंद्र जिचकार यांनी 1 सप्ताहापर्यंत चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी आपले विचार व्यक्त केले। गेल 14 फेब्रुवारीपासून आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत शिवशाही महोत्सवाचं आयोजन माझ्यातर्फे बहुजन विचारतर्फे मंचातर्फे करण्यात आलं आणि 6 दिवस वेगवेगळे वैचारिक कार्यक्रम, चांगले ओरेटर, चांगले स्पीकर आणि कीर्तनाचे कार्यक्रम, पोवाड्याचे कार्यक्रम। आज गर्जा महाराष्ट्र हा महाराष्ट्राचे जे संत होऊन गेले त्यांच्या अतिशय सुंदर एक सुगम संगीताचा कार्यक्रम आता होणार आहे। शिवरत्न शेटे हे प्रसिद्ध सोलापूरचे इतिहासकार यांचं देखील आज व्याख्यान आहे। नितीन भानगुडे पाटलाचं व्याख्यान 15 तारखेला झालं आणि असे वेगवेगळे चांगले वक्ते, चांगले वैचारिक कार्यक्रम आम्ही शिवशाही महोत्सवाच्या माध्यमातून केले आणि प्रचंड प्रतिसाद लोकांनी ह्या कार्यक्रमाला दिला। मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी देखील आणि नंतरच्या वर्षी देखील आम्ही साजरी करणार आहे। समाजसेवक विलास भालेकर यांनी शिवशाही महोत्सवांमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले। तसेच नरेंद्र जिचकार यांनी शिवशाही महोत्सवाच्या माध्यमातून समाजापुढे चांगले उदाहरण निर्माण केले असेही त्यांनी म्हटलंय। 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी फार आनंदाचा आणि गौरवाचा दिवस आहे। कारण की आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी केली जाते आणि त्या अनुषंगाने मागील काही वर्षापासून नरेंद्र जिचकार यांनी शिवशाही महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये एक आगळं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये शिवशाही महोत्सवाच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, शिवाजी महाराजांचे विचार असतील, म्हणजे असं म्हणता येईल की जे लोकांच्या हिताचे विचार आहेत, जे या समाजाला पोषक असे विचार आहेत, अशा विचाराची देवाणघेवाण या शिवशाही महोत्सवातून होते आणि त्याच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा देणारा हा कार्यक्रम, समाजाला एक दिशा दाखवणारा हा कार्यक्रम असं मी या ठिकाणी मानतो। कारण की नरेंद्र भाऊ जिचकारनी खऱ्या अर्थाने शिवशाही महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देण्याचं काम, समाजाला एक चांगला मार्ग दाखवण्याचं काम या शिवशाही महोत्सवातून होते आहे आणि या शिवशाही महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे अनेक वक्ता अनेक विषयाला घेऊन या ठिकाणी आपापलं संभाषण करतात, भाषण करतात, ज्याच्या माध्यमातून समाजाला एक चांगली माहितीसुद्धा या शिवशाही महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना मिळते। ज्या काही गोष्टी लोप पावलेल्या आहेत, ज्या समाजासमोर आलेल्या नाहीत, अशा गोष्टी
असे विचार समाजासमोर वारंवार यावेत आणि या शिवशाही महोत्सवाचं आयोजन सन्माननीय नरेंद्रभाऊ जिचकार यांनी दरवर्षी करावं अशी मी आजच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करावं. समाचार पत्रकासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोल तुमसरेसह रिंकू पानतावणे, नागपूर.